नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहणार आहोत आणि दिवसभरातली एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. 72 वर्षांपूर्वी खाशाबा जाधव यांनी हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचं कांस्य पदक जिंकलं होतं. पण त्यानंतर गेली 7 दशकं महाराष्ट्रातल्या एकाही खेळाडूला ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचता आलं नाही. पण कोल्हापूरच्या एका 28 वर्षाच्या तरुणानं पदकाचा तो दुष्काळ संपवला. नेमबाज स्वप्नीलनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावलं आणि महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली. पाहुयात याच विषयीचा न्यूज 18 लोकमतचा खास रिपोर्ट. स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवणारा अवघा 28 वर्षांचा हा नेमबाज. स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जो पराक्रम गाजवलाय त्यासाठी महाराष्ट्राला तब्बल 72 वर्ष वाट पाहावी लागली. स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकच्या पोडियमवर कांस्य पदक स्वीकारलं तोच हा क्षण. स्वप्नीलनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात जगातल्या अव्वल नेमबाजांना कडवी टक्कर दिली. सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या शर्यतीतून तो बाहेर पडला, पण अखेर ऐतिहासिक कांस्य पदकावर त्यानं आपली मोहोर उमटवली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी कमावलेलं हे 3रं पदक ठरलं. पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी या पदकाचं मोल खूप मोठं आहे. कारण पैलवान खाशाबा जाधवांनंतर मराठी मातीतल्या सुपुत्रानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकचं पदक आणलंय. कोल्हापूरच्या छोट्याशा गावातून आलेला हा पोरगा ऑलिम्पिकचं पदक मिळवेल हे कालपर्यंत कुणाच्याही ध्यानीमानी नव्हतं. पण पात्रता फेरीत 590 गुणांची कमाई करत स्वप्नीलनं 8 नेमबाजांमध्ये 7वं स्थान मिळवलं. एक आशा निर्माण झाली, समोर जगातले अव्वल नेमबाज. पण कोल्हापूरच्या या गड्यानं प्रत्येक पोझिशनमध्ये अचूक लक्ष्यभेद करत पदकापर्यंत मजल मारली. स्वप्नील कुसाळे मूळचा कोल्हापूरच्या कांबळवाडीचा. स्वप्नीलचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पुढे 5वी ते 7वी कोल्हापुरात शिकला. 9वीत असताना पहिल्यांदाच स्वप्नीलच्या हातात रायफल आली. 2012 पासून नेमबाजी हेच स्वप्नीलचं करिअर बनलं. पुढे नेमबाजी विश्वचषकात सुवर्ण पदक, एशियाडमध्ये सुवर्ण पदक, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक अशी मोठी मजल त्यानं मारली. स्वप्नीलच्या या यशानंतर कोल्हापूरमधल्या त्याच्या गावात दिवाळी साजरी झाली. आई वडिलांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला एक पुण्य मिळालेले आहे. माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केले. माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं शीत झालेलं आहे. आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं. खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो. पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलगांना खाली पडू दिला नाही, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मॅच बघताना आम्ही आता आमचे अनुभव झालेले, तर आम्हाला वाटतं काय आता मुलगा एकदम वरती चाललाय म्हटलं. आम्ही विठ्ठलाचा मीनं धावा केला, डोळ्यातनं अश्रू आले. आम्हाला ते अश्रू आम्हाला आनंदाचं होतं, आमचा विश्वास होता मुलावर. नेमबाजी हा खेळ तसा खर्चिक. 2012 साली जेव्हा एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करायची होती तेव्हा वडिलांनी 1.5 लाखांचं कर्ज काढलं होतं. आतापर्यंत स्वप्नीलच्या तयारीसाठी 25 ते 30 लाखांचा खर्च झालाय. पण 2015 साली स्वप्नीलला नोकरी लागली आणि वडिलांवरचा भार कमी झाला. बहुत सारे लोगों ने पूछा कि तुम इस नेमबाजी खेल के लिए इतना महंगा खेल है, तुम कैसे पैसे लाते हो, कहाँ से पैसे लाते हो? तब मैं हमेशा बोलता था कि हम लोन लेते ही हमें उसको पैसे भेजते थे. आज मुझे इसका समाधान है कि मैंने जो कुछ कर्जा लिया स्वप्नील के लिए, ये सारा मुझे अच्छा लगा है. क्योंकि आज जो ओलंपिक स्थान पर उसने पदक लिया है, यह देश ने जग के दुनिया के सभी उच्च स्थानों पर पहुंचा है. 1952 साली साताऱ्याचे पैलवान खाशाबा जाधवांनी हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत कांस्य पदक मिळवून दिलं होतं. पण त्यानंतर महाराष्ट्रातला एकही खेळाडू ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचलाच नाही. आज स्वप्नीलनं 7 दशकांचा तो दुष्काळ संपवलाय. भविष्यात महाराष्ट्राच्या मातीतून असेच ऑलिम्पिकवीर स्वप्नील घडो हीच अपेक्षा. स्वप्नील भावात जिंकलस. सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत,
मुंबई.